राज ठाकरे यांनी केली मुंबई गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांची पाहणी। पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य। महामार्ग का आणि कुणामुळे रखडला याचं सरकारनं उत्तर द्यावं, राज ठाकरेंचा सवाल। राज ठाकरेंनी स्वतः गाडी चालवत मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आहे। रस्त्यावरती सर्व माती, रस्ता फार काळ टिकणार नसल्याचं राज ठाकरेंचं भाकीत। वाहनं चालवत असताना काळजी घेण्याचं देखील आवाहन। मुंबई गोवा महामार्गाचं काम करणारे कंत्राटदार पळून गेले, ते कुणामुळे पळून गेले? स्थानिक आणि राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे कंत्राटदार पळून गेले, असा राज ठाकरे यांचा आरोप आहे। गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा हायवे रखडलाय। कामापेक्षा टक्के कसे मिळतील याचाच विचार केला जात असल्यामुळे विकास कामं रखडत असल्याचाही राज ठाकरेंचा आरोप। बायपासला खड्डे पडत असतील तर ते बांधायचे तरी कशाला, असाही राज ठाकरेंचा सवाल। रायगड जिल्ह्यामधील तिसरी मुंबई उभारली जाते आहे, मात्र तिकडे काय होणार याची माहिती स्थानिकांना नाहीये। राज ठाकरेंचा सरकारवरती घणाघात। रायगडमध्ये काय आणायचं हेच सरकारला माहिती नसल्याची टीका। रायगडच्या पालकमंत्री पदावरून राज ठाकरे यांनी टीका केली आहे। पालकमंत्री म्हणजे मायबाप असतात आणि यांना आपण पालक म्हणायचं का, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला। सरकारनं योग्य निर्णय घ्यायचे असतात असं सांगत त्यांनी टोलाही लगावलाय। राज ठाकरेंच्या हस्ते रायगडच्या पेणमधील मनसे कार्यालयाचं उद्घाटन। मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली। अहिल्यानगर जिल्ह्यामधील संगमनेरच्या हिवरगाव पावसा टोल नाक्यावरती सुरू असलेलं आंदोलन 2 तासांच्या नंतर स्थगित। मागण्या मान्य न झाल्यास भविष्यामध्ये आणखी तीव्र आंदोलन करण्याचा बाळासाहेब थोरात यांचा इशारा। नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग संगमनेरमधून जावा यासाठी चक्काजाम आंदोलन। चाकण ते सिन्नरपर्यंत आंदोलन। नारायणगावमधील जीएमआरटीचं कारण देत रेल्वे मार्ग रद्द केल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलंय। सिन्नरमध्ये आंदोलकांनी समृद्धी महामार्ग रोखून धरला। आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट झाली। कार्यकर्ते आणि पोलिसांची बाचाबाची झाली आहे। आमदार सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलकांची घोषणाबाजी। ऑपरेशन सिंदूरच्या स्मरणार्थ शिवसेनेच्या वतीनं दिल्लीमधल्या कॅन्टोन्मेंटमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन। या शिबिराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची विशेष उपस्थिती। बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर विलास घुले यांच्या हत्या प्रकरणामधल्या आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। मुख्य आरोपी सौरभ सोनवणे याला अटक करण्यासाठी कुटुंबीय आक्रमक। घुले कुटुंबाचं बेमुदत आमरण उपोषण सध्या सुरू आहे। बॉलिवूड दिग्दर्शक शकील नुरानी यांना मालवणी पोलिसांनी अटक केली। 73 वर्षीय नुरानी यांच्यावरती बलात्कार आणि लैंगिक छळाचा आरोप आहे। 33 वर्षाच्या अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई। बुलढाण्यामधल्या देऊळगाव माळी गावाजवळ असलेल्या कोराडी प्रकल्पाजवळ असलेल्या पाणी पुरवठा खदानीमध्ये पडून 2 लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पाय धुण्यासाठी खदानीमध्ये उतरलेल्या मुलांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। यूपीआयवरून पैसे पाठवण्यावरती कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही। व्यापाऱ्यांसोबतचे जास्तीत जास्त व्यवहार फ्री होणार आहेत। केंद्र सरकारने शुल्क आकारण्याच्या बातम्यांचं खंडन केलं आहे। नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहन चालकांना आता घोटी टोल नाक्यावरती अर्धा टोल भरावा लागेल। कार, जीप आणि व्हॅनसाठी 140 रुपयांच्या ऐवजी 70 रुपये आकारले जातील। समृद्धीचा टोल हा स्वतंत्र राहील। बारामती विमानतळावरती विमानाच्या लँडिंगच्या दरम्यान अपघात झालाय। प्रशिक्षणाच्या दरम्यानची ही घटना आहे। घटनेमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। सांगली जिल्ह्यामधील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम जमा व्हायला सुरुवात। जिल्ह्यामधील 21,725 लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 156.54 कोटी रुपये कर्जमाफीची रक्कम वर्ग। बुलढाण्यामधल्या काटी गावामध्ये सशस्त्र दरोडेखोरांचा हैदोस। एकाच रात्री 4 ते 5 घरांवरती दरोडा टाकण्यात आला। एका दरोड्यामध्ये प्रतिकार करणाऱ्या 55 वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या। या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती पुणे सीमाशुल्क विभागानं कारवाई केली। ओडिशामधून सोलापूरमध्ये येणारा तब्बल 6.5 कोटी रुपयांचा गांजा सीमाशुल्क विभागानं पकडलाय। गांजाचे 46 पोती जप्त करण्यात आली। 1309 किलो गांजा असल्याचं समोर आलंय।
नंदुरबारच्या चिराग गल्लीमधील घरावरती पोलिसांचा छापा, पाण्याच्या टाकीजवळ आढळल्या तब्बल 7 धारदार तलवारी. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं ही कारवाई केली आहे. अदनान खान, सफदन खान पठाण याला अटक. तलवारी का आणल्या याचाही तपास सुरू आहे. युरोपमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवून नागपूरच्या महिलेला पोर्तुगालमध्ये विकण्यात आलंय. पुण्यामधील कंपनी संचालकाचं कृत्य. बँकेमध्ये नोकरी लावण्याचं आमिष देऊन बार मालकाला विकलं. महिलेनं पतीला माहिती देऊन आपली सुटका केली आहे. 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दौरा सुरू असताना जिल्हाधिकारी कार्यालयावरती लिंगायत समाजाचं आंदोलन. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा लाभ मिळावा या मागणीसाठी आंदोलन. बीड जिल्हा कारागृहामधील सुरक्षेमध्ये वाढ. पुणे कारागृह मुख्यालयाकडून जिल्हा कारागृहाला हायटेक अशी बॅग स्कॅनर, मेटल डिटेक्टरसह अत्याधुनिक उपकरणं उपलब्ध करून देण्यात आली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या नंतर कारागृहाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. राज्यामध्ये 13 ऑगस्टपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. 13 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाची शक्यता आहे. तर 20 ते 27 ऑगस्टच्या दरम्यान राज्यामधील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यासह ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी पावसाची पाठ, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस. श्रावण महिन्याच्या तोंडावरती येऊनही अनेक भागामध्ये दिलासादायक पाऊस झालेला नाही आहे. भंडाऱ्यामधील गोसेखुर्द धरणाचे 7 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले. गोसेखुर्द धरणामधून 36,336 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. पुजारी टोला, धापेवाडा या धरणामधून वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये विसर्ग सुरू आहे. परिणामी वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये सध्या वाढ झाली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये रात्री जोरदार मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे नद्यांच्या आणि धरणांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ. नदी नाले दुथडी भरून वाहत असल्यामुळे देवरी, आमगाव आणि गोरेगाव या तालुक्यामधील 10 ते 12 मार्ग वाहतुकीसाठी बंद. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. गोंदिया जिल्ह्यामधल्या मुसळधार पावसामुळे पुजारी टोला धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली. धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले. धरणामधून नदीपात्रामध्ये 16,476 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा. एकीकडे राज्यामधील बहुतांश जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस सुरू आहे. दुसरीकडे लातूर जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी जिल्ह्यामधल्या नद्या अजूनही कोरड्या आहेत. त्यामुळे पेरण्या रखडल्या आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली. अल निनोच्या पार्श्वभूमीवरती कमी पावसाची शक्यता असताना राज्यामध्ये यंदाच्या पावसाळ्यामध्ये मात्र सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. सरासरीपेक्षा 2% अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर विदर्भ, मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. वसईमधल्या नवजीवन नाका परिसरामधल्या रस्त्यांची चाळण. पालिकेच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांचं थेट खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण. रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करण्याची पालिका प्रशासनाकडे मागणी. बीडच्या परळीमधील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावरती खड्ड्यांचं साम्राज्य. बीड, लातूर, परभणी यासह औष्णिक विद्युत केंद्राकडे जाणारी वाहतूक याच पुलावरून होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. तातडीनं खड्डे बुजवण्याची स्थानिकांची मागणी. जैन धर्मियांची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिममधील शिरपूर जैन गावचा मुख्य रस्ता जीवघेणा बनलाय. खड्डे आणि चिखलामुळे दुचाकीस्वारांच्या खड्ड्यामध्ये पडण्याच्या घटनेत वाढ झाली. ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले. रस्ता दुरुस्तीची नागरिकांनी मागणी केली आहे. हिंगोलीमधल्या नसरी इथल्या संत नामदेव महाराजांच्या जन्मस्थळावरती परतवारीसाठी भाविकांची मोठी गर्दी. कामिका एकादशीच्या निमित्तानं मराठवाड्यासह विदर्भामधील हजारो भाविकांची गर्दी. छत्तीसगडच्या कोरबा इथल्या तारडा गावामध्ये एका शेतामध्ये आढळली महाकाय मगर. 4 फुटांची मगर बघून शेतकरी देखील घाबरले. वन विभागानं मगरीला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडलंय. या परिसरामध्ये आणखी 3 मगरी असल्याचा शेतकऱ्यांचा दावा. आंध्र प्रदेशच्या राजामुंद्री इथल्या गोदावरी नदीवरती डबल डेकर पूल बांधण्यात आलाय. पुलावरून एकाच वेळी 2 स्तरांवरती वाहतूक सुरू आहे. पुलाच्या वर रस्ते वाहतूक सुरू असते तर खालच्या बाजूला रेल्वे धावते. या डबल डेकर पुलाचं दृश्य सुखावणार आहे. भारतीय उद्योजकांना चीनचा व्यावसायिक व्हिसा मिळणं आता अत्यंत कठीण बनलंय. बीजिंग प्रशासनानं व्हिसा नियमावली ही कडक केली. भारतीय कंपन्यांचं उत्पादन आणि दैनंदिन कामकाज विस्कळीत झालं. 20 ते 24% व्हिसा मंजूर केले जात असल्याचं समोर येत आहे. फेसबुक, इन्स्टानं तरुणांचं मानसिक आरोग्य बिघडवलंय. अमेरिकेच्या न्यू मेक्सिको न्यायालयाने मेटावरती तब्बल 5,400 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. 4,000 कोटी प्रतिबंधात्मक उपायांवरती खर्च करण्याचे कोर्टाचे आदेश.